अनिलजी ठाकरे, जिने भारतभरातनं 671 वा रँक संपादन केला. टाळ्यांच्या जोरदार गजरात बोलत असताना स्टेजवर जाऊन फोटो काढ अनिल त्यांचा ठाकरे. क्लोज. सन्माननीय व्यासपीठ, माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि जिल्हा प्रशासनाचे इतर अधिकारी सर्वांना नमस्कार. मी थोडक्यात माझा परिचय देते. मी नम्रता अनिल ठाकरे, मुक्काम पोस्ट हातुर्णा, तालुका वरुड आणि जिल्हा अमरावती. माझं शालेय शिक्षण हे गावातूनच झालेलं आहे, ज्याप्रमाणे इतर दोघांची पण शिक्षण गावातून झालेली आहे. माझं शालेय शिक्षण गावातून झालं. त्यानंतर मी 11वी आणि 12वी अमरावती येथे शिवाजी सायन्स या कॉलेजमधनं केलं. तोपर्यंत तरी मला IAS काय असतं आणि हे करायचं आहे हे ध्येय माझ्या पुढे नव्हतं. जेव्हा मी BSc ला ॲडमिशन घेतली, शिवाजी म्हणजे नागपूरला मी शिवाजी सायन्समध्ये BSc करण्याचा निर्णय घेतला आणि मग तिथे मला UPSC या एक्झामबद्दल माहिती मिळाली आणि मी तेव्हा ठरवलं की माझं एक्झाम म्हणजे मी BSc ग्रॅज्युएशन झालं की मी UPSCची अभ्यासाची तयारी करणार. परंतु मध्यंतरी थोडीशी डिस्ट्रॅक्ट झाली. रिसर्च लाईनला जायचा विचार केला होता आणि मग परत काहीतरी असे इंडिकेशन्स मिळाले, गाईडलाईन्स मिळाल्या, गायडन्स मिळालं आणि UPSCशी परत सांगड घातली आणि UPSCचा अभ्यास MSc मॅथमॅटिक्स केल्यानंतर सुरू केला. आता इथे बसणारे जे पण विद्यार्थी आहेत, बरेच शालेय विद्यार्थी आहेत, काही कॉलेज गोईंग विद्यार्थी आहेत, तर मला वाटतं की ज्यांची स्वप्न ही मोठी आहे आणि ज्यांनी ठरवलंय की त्यांना UPSC करायचं आहे, तर त्यांच्यासाठी रजत पात्रे सरांनी बरंच क्लॅरिटी दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त जे शालेय विद्यार्थी आहेत आणि जी ही स्वप्न बघू इच्छिता की त्यांना प्रशासनात आपला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, त्यांना UPSC किंवा MPSC या परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी माझं थोडंफार योगदान म्हणजे मी मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न करेल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी बोललेली आहे की स्मॉल ड्रीम इज अ क्राईम. छोटी स्वप्न हा गुन्हा आहे. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही खूप मोठी स्वप्न बघा, पण मोठी स्वप्न बघत असताना आपण जेव्हा ठरवतो की आपल्याला IAS अधिकारी बनायचं आहे, शिक्षक बनायचं आहे किंवा सायंटिस्ट बनायचं आहे, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट स्वतःला विचारण्याची गरज आहे की तुम्हाला खरंच हे बनायचं आहे का, आणि जर बनायचं आहे तर का बनायचं आहे. तो पर्पज तुम्हाला जाणून घेण्याची गरज आहे, कारण तो पर्पजच तुम्हाला ड्रायव्हिंग फोर्स म्हणून काम करेल इथून पुढे तुमच्या प्रिपरेशन डेजमध्ये किंवा तुमच्या ही स्वप्न पूर्णत्वास नेण्याकरिता. त्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही ठरवणार की तुम्हाला कुठल्या तरी क्षेत्रात काहीतरी करायचं आहे, कारण मला असं वाटतं की इथे बसणारा प्रत्येक विद्यार्थी हा एक युनिक आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक स्किल सेट आहे, फक्त ते त्याला जाणून घेण्याची गरज आहे आणि त्या मार्गावर त्याला काम करण्याची गरज आहे. त्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की सेल्फ ॲनालिसिस. आता बरीच विद्यार्थी काय करतात, फ्लोच्या ओघामध्ये जात आपण बघतो की कोणीतरी IAS अधिकारी बनतंय म्हणून आपण पण IAS अधिकाऱ्याचा अभ्यास करायचा, UPSC द्यायचं, MPSC द्यायचं, असं नाही करता आपण स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस करायला पाहिजे. आता सेल्फ ॲनालिसिस म्हणजे काय, आपण स्वतःची ओळख ती कशी करायची, तर एक स्ट्रेंथ बघायच्या की आपले स्ट्रेंथ काय आहे, आपल्या विकनेसेस काय आहे, आपल्या स्ट्रेंथला आपण अजून कसं मजबूत करू शकतो, आपल्या विकनेसेसवर काम करून आपण विकनेसेसला कसं ओव्हरकम करू शकतो. तेव्हा आपल्याला आपली स्वतःची ओळख होईल आणि जेव्हा आपल्याला स्वतःची ओळख होईल तेव्हा तुम्हाला कोणी जरी सांगितलं की तुम्ही हे करू शकत नाही, तुम्हाला कोणीच थांबू शकणार नाही, कारण तुम्हाला तुमची ओळख असेल की तुम्ही हे करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण अभंगांमध्ये ऐकलेलं आहे की केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. तर मी एवढं सांगेल की जेव्हा तुम्ही ही ओळख झाल्यानंतर तुम्ही हे पण जाणून घ्यायला
व्हायला पाहिजे की मी जर करू शकते, मी जर एका छोट्या गावातून येऊन ही स्वप्न बघू शकते आणि हा प्रयत्न करू शकते, तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी धडपड केलेलीच पाहिजे. आणि आवर्जून सांगते की तुमच्या स्वप्नांसाठी जी धडपड आहे ती तुम्हाला स्वतः करावं लागेल, कोणी दुसरं तुमच्यासाठी नाही करणार. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही जेव्हा तुम्ही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा तुम्हाला काय दुसरी महत्त्वाची गोष्ट लागणार आहे, तो म्हणजे आत्मविश्वास, सेल्फ बिलीफ. तुम्हाला हे आत्मविश्वास ठेवावा लागेल की तुम्हाला हे तुम्ही प्रयत्न जे ठरवले आहे, तुमचे स्वप्न ठरवले आहे ते तुम्ही हासिल करू शकता. आणि हे स्वप्नांसाठी मग तुम्हाला काय करायचं आहे, तर ते आहे हार्डवर्क. मग हार्डवर्क करायचं आहे, मेहनत घ्यायची आहे. पण मेहनत ही 1 दिवस केली, 2 दिवस केली आणि मग नाही जमणार नाही असं नाही, तर ती सातत्याने करायची आहे, प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे आणि डिसिप्लिन तुमच्यामध्ये असली पाहिजे. जर तुमच्यामध्ये हार्डवर्क, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन ह्या गोष्टींची सांगड आहे, तर तुम्हाला यशस्वी व्हायला कोणीच थांबू शकत नाही. इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी याला आपलं पोटेन्शियल ओळखण्याची गरज आहे, त्याला जाणून घ्यायची गरज आहे की तो काय बनू इच्छितो आणि तो खरंच तो बनू शकतो का. त्याच्यासाठी सेल्फ अनालिसिस. आणि हे झाल्यानंतर त्या प्रयत्नाला पूर्णत्वास नेण्याची धडपड. आता हे झालं जनरल इंट्रोडक्शन की काय एक जनरल विद्यार्थी आहे, तो कुठल्याही क्षेत्रात जर तो मोठं काही काम करण्याची इच्छा बाळगतो तर तो त्याने काय करायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त UPSC साठी मी 2 गोष्टी सांगणार. ते म्हणजे की कधी कधी खरंच असं होतं, जसं मी जेव्हा ठरवलं की UPSC करायची तेव्हा मी जाऊन बसली. मला खरंच पूर्णत्वास मी त्या एक्झामचंच अनालिसिस नाही केलं की प्रिलिम्स काय असते, मेन्स काय असते, मेन्सला काय ऑप्शनल घ्यायचा, काहीतरी कोणीतरी सांगितलं म्हणून दुसरा ऑप्शनल घेऊन घेतलेला, तो जमतोय आपल्याला नाही जमतोय हा विचार नाही केला. तर मी हे सांगेल की तुम्ही जो पण एक्झाम किंवा जो पण परीक्षेची तयारी करत आहे त्या एक्झामचं प्रॉपर अनालिसिस करायला पाहिजे आणि मगच सुरुवात करायला पाहिजे अभ्यासाची. ज्या प्रकारे इथे इतर मान्यवर उपस्थित आहेत, आवर्जून सांगणार की संचिता मोहपत्रा मॅम आणि सौम्या शर्मा मॅम यांच्या स्टोरीज ऐकल्या मी आणि दॅट वॉज द मोटिवेशनल थिंग फॉर मी व्हेन आय वॉज प्रिपेरिंग. कारण या मेन्सच्या दरम्यान माझी तब्येत खराब झाली होती, आय वॉज ॲडमिटेड इन हॉस्पिटल. तेव्हा मला आठवलं की सौम्या शर्मा मॅम यांना सलाईन लागलेली होती आणि त्या सलाईन घेऊन जायच्या आणि मग नंतर मेन्स लिहायच्या. तर दॅट वॉज द मोटिवेशनल थिंग की नाही, जर मॅम पण करू शकतो तर आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि आपण पण करू शकतो. अशा प्रकारे आणि मला सौभाग्य म्हणेल मी की मला त्यांच्यासोबत इथे स्टेज शेअर करता आलं. आणि त्याचप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की इथून पुढे आपल्या जिल्ह्यातून भरपूर अधिकारी येऊ शकतात, ते पोटेन्शियल आहे. कारण आपला जो जिल्हा आहे अमरावती जिल्हा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे विद्येचं दुसरं माहेरघर म्हणून ओळखला जातो. आता मला बरीच विद्यार्थी असे दिसतात आहे की ज्यांनी स्वप्न बघायला तर सुरुवात केलेली आहे, आता ती फक्त स्वप्न पूर्ण करण्यात धडपड घेण्याची गरज आहे. त्यासाठी मी सर्वांना ऑल दी बेस्ट देते आणि मला जिल्हा प्रशासनाला मी खूप खूप आभार मानते की ही संधी मला दिली इथे मला बोलण्याची, तुम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करण्याची. त्याबद्दल मी खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. धन्यवाद नम्रता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या समाजाची प्रगती मोजायची झाली तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे हे मी मोजतो. निश्चितच वंदनीय विश्वरत्न बाबासाहेबांना अपेक्षित असलेली स्त्री शक्ती तू उभी केली आणि आपल्या मोर्शीवरून भागातील महिलांकरिता आणि जिल्ह्यातील महिलांकरिता तू निश्चितच आदर्श असेल. तुला जिल्हा प्रशासनाकडून मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आपण मान्यवर अतिथींच्या मार्गदर्शनाला सुरुवात करणार आहोत. आपल्यात आवर्जून जिल्हाधिकारी महोदय उपस्थित आहेत, सन्मान्य CO मॅडम उपस्थित आहेत आणि महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम का घेतला असावा तर निश्चितच त्यांना त्याची जाणीव आहे आणि मी सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात करताना आणि आताही की हे सगळे विद्यार्थी जिल्हाधिकारी सर नक्कीच यश मिळवतील, मात्र